भात दुपारी जेवणाकरता भात. श्रावण महिना आहे, भातावरती वरण घेतलं. आता काय झालं त्याचं? वरण भात. थोडासा भात उरला, संध्याकाळी आपण त्याला चांगली, आता श्रावणात जे कांदा लसूण खात नाहीत त्यांच्याबद्दल बोलतोय, फोडणी दिली. नाहीतर लसूण ठेचून कांदा वगैरे घालून त्याला आपण म्हणतो फोडणीचा भात. संध्याकाळी कमी पडेल असं वाटलं भात, म्हणून अजून लावला. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा फोडणीचा भात, आमटी भात. कंटाळा आला का हो कधी भात खाऊन? जेवढं माझं आयुष्य आता काय 30, 40, 50, 60, 100 वर्ष आहे, इतकी वर्ष भात पोटात गेला. किती पोती गेला असेल पोटात भात, अंदाज नाहीये. पण त्या भाताचा कधी कंटाळा आला का सांगा ना? आता 7 वाजता प्रवचन झाल्यानंतर पुन्हा घरी जाऊन लावायचा. थोडं गमतीनं हे प्रेझेंट केलं आपल्या समोर, पण थोडं काळजीपूर्वक ऐकूया, गांभीर्यानं ऐकूया. समर्थ या करता हाक, असाच्या असा दृष्टांत अगदी दासबोधात समर्थ सांगतायत. सेविलेच सेवावे अन्न. आता मात्र काळजीपूर्वक ऐकूया. सेविलेच सेवावे अन्न, आत्ता सांगितलं ते. आला का कंटाळा भात खाऊन? घेतलेच घ्यावे जीवन. पाणी किती लागतं मोजलंय आतापर्यंत, पाणी किती गेलंय पोटात? घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. हे जसं आयुष्यभर खाऊन मला कंटाळा आला नाही भात खाऊन पाणी पिऊन, तसं दिवसभरामध्ये माझं एक ठराविक नियोजन करावं. ही सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ना, हातामध्ये मोबाईल आहे आपल्या सगळ्यांच्या, किती त्या युट्यूबवरती चांगले चांगले वक्ते आहेत. पण साधी कुठली उपासना जर परंपरेनं सांगितली, महाराज सांगतात नाम घ्या. नामाकरता वेळ नाही हो माणसाला.